नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनेलवरती प्लेन एक्सप्लेन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा प्रचंड उचल खाल्लेली आहे. 1 वर्षापूर्वी सुरू झालेली ही लाट संपते असं आपल्याला डिसेंबर-जानेवारीमध्ये वाटत असतानाच आता पुन्हा एकदा देशामध्ये दैनंदिन पातळीवरती 1 लाखाहून जास्त रुग्ण रोज सापडत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या आता 60,000पर्यंत पोहोचलेली आहे आणि कदाचित ती याच्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कोरोनाने जेवढी उचल खाल्ली आहे त्याच्यापेक्षाही जास्त उसळी भाजपसारख्या संधीसाधू राजकीय विरोधकांनी खाल्लेली आहे. कोरोनाची ही उसळलेली लाट ही आपल्याला पुन्हा एकदा राजकीय भवितव्य निर्माण करण्याची संधी आहे अशी कदाचित दृष्टी या पक्षाची असण्याची शक्यता आहे. परंतु मुद्दा केवळ तेवढाच नाही. राजकीय संधीसाधूपणा एका बाजूला जरी असला तरी दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेले जे उपाय जसं की लॉकडाऊन याबाबत लोकांच्या असलेल्या प्रतिक्रिया, खास करून व्यापारी, कामगार, दैनंदिन आपलं काम करून पोट भरणारे रिक्षावाले, भाजीवाले, पथारीवाले यांच्या प्रतिक्रिया ज्या सरकारच्या लॉकडाऊनच्या किंवा लॉकडाऊन सदृश अशा उपायांच्या विरोधी आहेत त्याची दखल ही आपल्याला घ्यावी लागेल. आणि ती काय आहे आणि नेमकी परिस्थिती का उद्भवते आहे आणि त्याच्यावर आता उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे याबाबत आज आपण थोडी चर्चा करूया. सरकार म्हणतं आहे की कोरोनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, लॉकडाऊन किंवा तत्स्वरूप उपाययोजना आवश्यक आहेत. सर्वसामान्य माणसं, श्रमिक आणि छोटा व्यापारी आणि काही अर्थाने मध्यम व्यापारी, छोटे उद्योजकसुद्धा म्हणत आहेत की आम्हाला आमची मजुरी आणि आमची जीविका वाचवायची. म्हणजेच लोकांची जीविका वाचवण्याची इच्छा आणि प्रयत्न आणि सरकारची लोकांचे जीव वाचवण्याची इच्छा आणि प्रयत्न याच्यामध्ये एक अंतर किंबहुना काही बाबतीत तर परस्पर विरोध निर्माण झालेला दिसतोय आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. आमचं जीवन हे कोरोनापासून जरी सुरक्षित राहिलं तरी मजुरी अभावी किंवा उत्पन्न अभावी आम्ही मरू शकतो अशा प्रकारची भीती किंवा अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांमध्ये का निर्माण होते याचा सखोल विचार झाला पाहिजे. माझ्या मते कोरोनावरच्या कुठल्याही उपाययोजनेमध्ये किंवा कोरोनासारख्या आपत्तीचा विचार करताना या मूलभूत काही गोष्टींचा विचार झाला नाही तर कोरोना किंवा कुठल्याही आरोग्यविषयक किंवा अशा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना कुठलंही सरकार आणि कुठलीही व्यवस्था करू शकणार नाही. आणि ते मूलभूत मुद्दे मी प्रथम आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्याच्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रात कोणती पावलं उचलली पाहिजेत याविषयी काही माझे मतं किंवा माझे मुद्दे मांडणार आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आरोग्य ही सार्वजनिक किंवा पब्लिक अशा प्रकारची गोष्ट आहे. परंतु लोकांची मजुरी किंवा लोकांचं आर्थिक जीवन हे पूर्णपणे खाजगी झालेलं आहे आणि पूर्णपणे पैशामध्ये असलेल्या उत्पन्नावरतीच आधारित झालेलं आहे. म्हणजे असलेला कौटुंबिक एक आधार आपण ज्याला म्हणूया तो खूप प्रमाणात कमी झालेला आहे. गावाकडचा आधार आहे असं म्हणावं तर तोही मजुरांच्या बाबतीमध्ये खूप कमी झालेला आहे. अशा वेळेला या मजुरांना किंवा अशा उत्पन्न गटातल्या लोकांना आता स्वतःच्या मजुरीमधून मिळणारे पैसे या पलीकडं जगण्याचा कुठलाही आधार उरत नाही आणि उरलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये लोक कोरोनाने आम्ही मरू का आम्ही उपासमारीने मरू याच्यामध्येच जर निवड करायची असेल तर निदान कोरोना न होण्याची शक्यता तरी आहे म्हणून आम्ही उपासमारीने मरणार नाही, आम्ही एक वेळ कोरोनाने मरण्याचा धोका पत्करू इथपर्यंत बोलण्यापर्यंत आले. परंतु ते का आले याचं कारण त्यांचं आर्थिक जीवन, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे खाजगी किंवा वैयक्तिक झालेला आहे. आणि आरोग्य आणि त्यांनी निरोगी राहिलं पाहिजे हा केवळ त्यांनी जिवंत राहण्याचा प्रश्न नाही तर इतरांनी जिवंत राहण्यासाठी किंवा इतरांपर्यंत ती साथ पोचू नये याच्यासाठी तुम्ही निरोगी राहिलं पाहिजे ही सरकारची किंवा बाहेरच्या समाजाची इच्छा आहे. आता याच्यामध्ये जो अंतर्विरोध आहे तो अंतर्विरोध आरोग्य हे सार्वजनिक आहे आणि आर्थिक जीवन हे मात्र वैयक्तिक आहे आणि बाजाराधारित आहे
हा जो भेद आणि हा जो विरोध आहे, हा विरोध कमी करणं किंवा संपवणं ही सगळ्यात पहिली कुठल्याही निरोगी समाजाची एक कंडिशन, ज्याला आपण एक आवश्यक लक्षण आपण मानलं पाहिजे. आणि यामध्येच नेमकी सरकारची भूमिका आहे. सरकारची भूमिका ही असली पाहिजे की जर आरोग्य सार्वजनिक असेल तर तुझं आर्थिक जीवन किंवा तुझी आर्थिक सुरक्षा किंवा तुझी उपासमारीपासून करायची तुझं संरक्षण, हा सुद्धा मुद्दा सार्वजनिक किंवा सामाजिकच असायला हवा. म्हणजेच थोडक्या अगदी नेमक्या शब्दात सांगायचं झालं तर अशी माणसं की ज्यांचा हातावरती पोट आहे, ज्यांचा रोजगार हा दैनंदिन त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे, ज्यांच्याकडे मागच्या आयुष्यामध्ये केलेली बचत मोठ्या प्रमाणात नाही किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये नाही, त्यांना केवळ खाण्यासाठी अन्न नव्हे तर खर्च करण्यासाठी काही खरेदी शक्तीसुद्धा त्यांच्या हातात देणं ही सरकारची किंवा सार्वजनिक आरोग्य आहे असं म्हणणाऱ्या कुठल्याही व्यवस्थेची जबाबदारी ठरते. आणि ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये सरकार नावाची संस्था, म्हणजे यामध्ये मी फक्त राज्य सरकार घेत नाही तर मुख्यतः केंद्र सरकार घेतो आहे. कारण अशा प्रकारचा सपोर्ट, अशा प्रकारची काही आधाराची अशी काही पावलं उचलणं हे आर्थिकदृष्ट्या, वित्तीयदृष्ट्या जवळपास फक्त केंद्र सरकारलाच शक्य आहे. राज्य सरकारच्या कक्षेबाहेरची किंवा राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेबाहेरची ही गोष्ट आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हा जो आंतरविरोध आहे, आरोग्य सार्वजनिक आणि आर्थिक जीवन मात्र पूर्णतः वैयक्तिक आणि तेही असुरक्षित, हा फरक जो आहे, हे जे अंतर आहे, हे आपल्याला भरून काढलं पाहिजे आणि ते सरकारने भरून काढलं पाहिजे. हा अत्यंत कळीचा आणि सगळ्यात पहिला असा मुद्दा आहे. दुसरा असा मुद्दा आहे की आरोग्याच्या क्षेत्रात जरी आपण आलो तरी आरोग्याचं क्षेत्र हे गेले अनेक वर्षाच्या धोरणांमुळे पूर्णतः खाजगीकरणाच्या दिशेनेच गेलेला आहे, हा आपला अनुभव आहे. आणि केवळ खाजगीकरणाच्या दिशेने नाही तर सरळ व्यापारीकरणाच्या एका गर्तेत ते सापडलेलं आहे. आता तिथेही मुळात हाच प्रश्न येतो की जिवंत राहणं, जगणं ही जर गोष्ट आपण पूर्णतः व्यक्तीच्या खिशाला परवडेल तितपत आणि तेच अशीच जर व्यवस्था इतके वर्ष निर्माण केलेली असेल आणि त्यालाच जर आपण उत्तेजन देत असू तर केवळ करोना हा साथीचा रोग आहे. तुला झालेला साथीचा रोग हा मला होऊ शकतो. तू गरीब असलास तर तू मेलास तर हरकत नाही, पण मी जर चांगला धनिक असेन तर माझ्या आरोग्याला तुझ्यामुळे आता धोका पोचतो. एवढ्याच कारणामुळे आज समाजातला वरचा वर्ग गरिबांच्या आरोग्याची चिंता करायला तयार झालेला आहे. ही अत्यंत कटू, दुर्दैवी परंतु सत्य बाब आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आरोग्याच्या क्षेत्रामध्ये निदान आत्ता तरी या कारणामुळे तरी एक मूलभूत बदलाची संधी आहे आणि मूलभूत बदलाचं कारणसुद्धा आहे. आणि ते कारण म्हणजे आता आपल्याला या क्षणी आणि या क्षणापासून पुढे जगण्याचा हक्क, आरोग्य उपचाराचा हक्क आणि सुविधा हे पैशावरती किंवा माझ्या सामाजिक स्थानावरती अवलंबून ठेवता येणार नाहीत, तर तो मानवी हक्क म्हणून, नागरिकाचा मूलभूत हक्क म्हणून त्याच्याकडे पाहून सर्वांना समान दर्जाच्या, समान परिणामकारकतेच्या सोयी सुविधा ज्या आरोग्याबाबतच्या, मग त्या केवळ करोनाबद्दलच्या नाही तर इतरसुद्धा या उपलब्ध करून देण्याची व्यवस्थेला आपण निदान आज सुरुवात केली पाहिजे. आणि ती सुरुवात करोनावरच्या उपचारांपासून आपण करू शकलो तरी आपण पुष्कळ काही मिळवलं असं आपल्याला म्हणता येईल. ते होताना दिसत नाही. त्याच्यामुळे मग गरिबांना असं वाटतं की आम्ही या देशाचे नागरिक नाही आणि एक प्रकारचं डेस्परेशन ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारचं नैराश्य, एक प्रकारची अगतिकता, एक प्रकारचा हताशपणा, आम्ही कशाला मग समाजाचा विचार करायचा, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया ही समाजातल्या या इतक्या पिडलेल्या, दबलेल्या वर्गामध्ये जर तयार झाली तर त्याला कोणीही नाकारू शकत नाही किंवा ती चुकीची आहे असं आपण म्हणू शकत नाही. तिसरा मुद्दा असा आहे की यामध्ये या एकंदरच आरोग्याच्या विशेषतः करोना व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये सरकारने काही जी विशेष पावलं उचलण्याची गरज आहे, त्या पावलामध्ये एक राजकीय भेदाभेद किंवा एक प्रकारचा भेदभाव हा केंद्र सरकारकडनं होताना स्पष्ट दिसतो. म्हणजे काही पॉलिटिकल स्कोर्स याच्यामध्ये साधून घ्यायचे
किंवा आपले काही अग्रक्रम त्याच्यामधून पुढे न्यायचे असाही कार्यक्रम याच्यामध्ये झालेला दिसतो, विशेषतः केंद्र सरकारच्या बाजूने. एक साधी गोष्ट आपण घेऊ, लसीकरण. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये 3 मुद्दे आहेत. एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे हा आजार होऊ नये यासाठी करायची उपाययोजना आहे. दुसरी आहे झाल्यानंतर करायचे उपचार आहेत. आणि तिसरी आहे लसीकरण, पुढे होऊ नये, प्रिव्हेंटिव्ह यासाठी करायची उपाययोजना आहे. त्यातल्या पहिल्या 2 भागाबद्दल मी साधारण बोललेलो आहे. मास्क लावणे होऊ नये यासाठी करायची उपाययोजना याच्याबद्दल मी शेवटी बोलीन. परंतु लसीकरणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की ज्याला फारशी प्रसिद्धी माध्यमांमधून बहुतेक जाणीवपूर्वक दिली जात नाही, आणि तो मुद्दा असा आहे की लस मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. लस मिळत नाही अशा तक्रारी आहेत. पहिल्यांदा 60 वर्षानंतरच्या, आता 45 नंतरच्या सगळ्यांना, पण 45च्या आतल्याही लोकांना त्याच्या बाधेची जवळजवळ तेवढीच शक्यता आहे. खरं म्हणजे सगळ्यांनाच देण्याची गरज आहे. परंतु लसीचा पुरेसा पुरवठा नाही. का नाही पुरवठा? एवढा मोठा देश, जगामधली क्रमांक 2ची अर्थव्यवस्था होण्यासाठी आपण धडपडतो आहोत. मग अशा वेळेला लसीचा पुरवठा आपण का करू शकत नाही? याचं कारण भारतामधल्या, विशेषतः महाराष्ट्रामधल्या अत्यंत उत्तम दर्जाच्या, भूतकाळामध्ये सापावरची लस किंवा सापावरचं औषध असेल, विंचवावरचं असेल किंवा अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांवरचे अशा प्रकारचे उपचार असतील, याच्याबद्दल उत्तम संशोधन आणि औषध निर्मिती केलेल्या हाफकिन इन्स्टिट्यूटसारख्या इन्स्टिट्यूटला पूर्णतः बाजूला ठेवून खाजगी संस्था ज्या आहेत त्या खाजगी संस्थांकडूनच या लसीचा विकास भारतात झाला पाहिजे. विकास तर सोडा, पण त्यांचं उत्पादनसुद्धा त्यांच्याकडूनच झालं पाहिजे. भले ते कमी प्रमाणात झालं तरी चालेल, पण हाफकिन सार्वजनिक संस्था त्याच्यात येता कामा नये अशा प्रकारचा जणू काही चंग सरकारने बांधला आहे काय अशी शंका मनामध्ये येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी केंद्र सरकारला असं स्पष्टपणाने सांगितलं, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की हाफकिन इन्स्टिट्यूटला जर तुम्ही ही लस तयार करण्याची, उत्पादन करण्याची परवानगी दिलीत तर वर्षाला 22 कोटी लसीचे डोस आम्ही निर्माण करू शकू. म्हणजे महाराष्ट्रातली लोकसंख्या 12 कोटी आहे, ती तर सोडाच, परंतु देशामध्ये त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही पुरवठा करू शकू. ही गोष्ट ते आज जाहीररित्या बोललेले आहेत. याच्यापूर्वीच त्यांनी ती सरकारमधल्या संवादामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे जर आधी याच्याबद्दलचा निर्णय घेतला असता तर कदाचित महाराष्ट्रातच काय, देशामध्ये कुठेच लसीचा तुटवडा निर्माण झाला नसता. पण कदाचित सार्वजनिक संस्थेला हा पुरवठा करण्याची जबाबदारी वन ऑफ द इन्स्टिट्यूशन्स म्हणून सुद्धा देणं केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोरणामध्ये बसत नाही का काय, अशी याच्यातून शंका निर्माण होते. आणि म्हणून हा आरोग्यविषयक मुद्दा मी आपल्याला दुसरा सांगितला. आता जो तिसरा मुद्दा आहे की तो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत की याच्याबाबत लोकांमध्ये काही अज्ञान आहे, लोकांमध्ये काही अशास्त्रीय अशा प्रकारचे समजसुद्धा प्रसृत झालेले आहेत. त्याच्याबद्दल थोडंसं लोकांचं शिक्षण होण्याची गरज आहे. काही प्रमाणामध्ये लोकांची एक वृत्ती जी आहे त्या कंटाळलो आता आम्ही यांना, याच्यामध्ये आता बाज झालं, काय व्हायचं ते होऊ द्यात, अशा प्रकारची एक दैववादीसुद्धा भूमिका काही समुदायांमध्ये दिसते. त्याच्याबद्दल थोडं लोकशिक्षणामधून आपल्याला त्यांच्या यावरती मात करण्याची गरज आहे. केवळ सरकारकडे सगळ्या गोष्टी तशात भाग नाही, लोकांनीसुद्धा याच्याबद्दल काही स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे, स्वतःचा शोध घेण्याची गरज आहे. आणि त्यांचं प्रशिक्षण करताना हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की त्यांच्या घरामध्ये 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीमध्ये उन्हाळ्यामध्ये जर 5 आणि 6 माणसं दिवसभर राहत असतील तर ते सोशल डिस्टन्सिंग पाळू शकत नाहीत, हे वास्तव आहे. त्याच्या मर्यादाही भारतामध्ये आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. पण त्या मर्यादा पाळूनसुद्धा, मर्यादा लक्षात घेऊनसुद्धा आपल्याला लोकांचं शिक्षण करण्याची गरज आहे. याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. तेव्हा हा एक मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर काही अचरट लोक, करोना हा एक मानसिक रोग आहे, करोनाने जे गेले ते जगायला लायक नव्हते, इतकी भरमसाठ, बेफाट आणि विकृत पद्धतीची विधानं करतायत. सांगलीचे संभाजी भिडे यांनी हे विधान केलं आणि मला असं वाटतं की तो संपूर्ण समाजाचा नाही, समाजाच्या अकलेचा, बुद्धीचा, इतिहासाचा आणि भवितव्याचा अपमान आहे. इतके अशा प्रकारचे लोक जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्याचा काही प्रमाणामध्ये समाजावरती परिणाम होतो. व्हायला नाही पाहिजे पण होतो.
तेव्हा याही गोष्टींना प्रतिबंध सरकारतर्फे किंवा नागरिकांनी याच्याबद्दल जागरूक राहून याला आपण बळी पडायचं नाही असं निश्चितपणे ठरवलं पाहिजे. यानंतर एकूण या सर्व उपाययोजनेमध्ये एक शेवटचा मुद्दा, शेवटचं सूत्र ज्याला आपण म्हणतो मुद्द्यांचं, ते मी आपल्यासमोर एक मांडू इच्छितो. ते म्हणजे असं की आपण जी कोणतीही उपाययोजना करू त्या उपाययोजनेमध्ये त्याची नैतिक पातळी ही सर्वसाधारण उपायांपेक्षा, सर्वसाधारण सरकारच्या धोरणांपेक्षा ही एक स्तर उंचावरची असली पाहिजे. म्हणजे आपल्या सर्व धोरणाविषयक उपायांमध्ये एक नैतिकदृष्ट्या ते अधिक कन्व्हिन्सिंग, अधिक पटण्यायोग्य, अधिक स्वीकारण्यायोग्य आणि नैतिक मूल्य म्हणून किमान एक पातळी तरी ते नेहमीच्या आर्थिक धोरणांपेक्षा उच्च पातळीवरती असलं पाहिजे, सर्वसमावेशक असलं पाहिजे. पैसा आणि मार्केट, बाजार या मूल्यांच्या पलीकडे जाणारं ते असलं पाहिजे. हा माझ्या मते एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या उपाययोजना केल्या जातील त्याच्याबद्दल सोशल कॉन्सेन्सस निर्माण झालं पाहिजे. म्हणजे सामाजिक एकमत ज्याला आपण म्हणतो, सर्व लोकांची एक समान भूमिका ज्याच्यामध्ये तयार होईल असा प्रयत्न झाला पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सरकारने आत्ताच्या लॉकडाऊनची जी मेजर्स किंवा लॉकडाऊन सदृश जी मेजर्स घेतली त्याच्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राचं सरकार त्याच्यामध्ये कमी पडलेलं आहे. की आता जर आपण बाजार, सर्वसाधारण दुकानं बंद करण्याची भूमिका घेतली तर त्याच्यामध्ये नेमकी लोकांची प्रतिक्रिया काय असेल याच्यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांना, मजुरांना, कामगारांच्या संघटनांना आधी थोडं विश्वासात घेणं त्यांना शक्य होतं. ते घेण्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचं सरकार कमी पडलेलं आहे. अर्थात भाजपसारखे राजकीय संधिसाधू विरोधक जे बोलत आहेत ते आणि मी म्हणतो याच्यामध्ये निश्चितपणे जमीन आसमानाचा फरक आहे. यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तो असा आहे की या करोनासारख्या भयंकर आपत्तीमध्ये सर्वांनाच काहीतरी त्याग करावा लागणार हे स्पष्ट आहे, हे कोणी टाळू शकत नाही. परंतु तो त्याग कोणी किती करायचा आणि तो कोणी कुठे भरून काढायचा आणि कोणाला एक विभाग त्याग करत असताना दुसरा विभाग त्या टाळूवरचं लोणी खाऊन गबर होणार का, तो होतोय का, याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून अशा कठीण प्रसंगी ज्याची त्याग करण्याची जास्ती क्षमता आहे त्याच्यावरती याचा आर्थिक बोजा जास्ती पडला पाहिजे. आणि ज्याची त्याग करण्याची मुळीच क्षमता नाही, जो अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या अपवादात्मक अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम नाही, त्याच्यासाठी सरकारने पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारे फेअरनेस ज्याला आपण म्हणतो, या त्यागामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा दोन्ही असला पाहिजे. तो असताना आज दिसत नाही, विशेषतः केंद्र सरकारच्या धोरणाबाबत. एक साधं उदाहरण आपण घेऊया. किंवा महाराष्ट्राचं सरकारसुद्धा एका बाबतीमध्ये निश्चितपणे याच्यामध्ये कमी पडलेलं आहे, अगदी स्पष्टपणाने आपल्याला दिसतं. एक साधी गोष्ट घेऊ. ज्यांची त्याग करण्याची क्षमता आहे तो समाजातला धनिक वर्ग आहे. त्यांच्यावरचे इन्कम टॅक्स म्हणजे त्यांच्यावरचा टॅक्स रेट हा वाढवणं आणि त्यांच्याकडून काही प्रमाणात जास्ती कर यासाठी घेणं, हे करण्याऐवजी केंद्र सरकार त्यांना करांमध्ये प्रचंड सवलती देत आहे. त्यांना हजारो करोडो ज्यांचे बँकेकडे थकलेले आहेत त्यांना कर्ज माफी देत आहे, व्याज माफी देत आहे. आणि दुसरीकडं पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. ही अतिशय भयानक गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला त्याग करण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांना सोडून द्यायचं, त्यांना सवलती द्यायच्या, आणि ज्यांची क्षमता नाही त्यांचा अधिक खिसा कापायचा, हे धोरण बदललं पाहिजे. दुसऱ्या बाजूला एक साधी बातमी, दोन बातम्या महाराष्ट्र सरकारच्या बाबतीतल्या आहेत, त्यासुद्धा अतिशय खिन्न करणाऱ्या आहेत. एक बातमी अशी आहे की जो मुंबई पुणे हायवे आहे, मेगा हायवे, त्याच्यावरती करोना काळात वाहतूक कमी झाली म्हणून जे टोल उत्पन्न कमी झालं त्याची भरपाई करून देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. म्हणजे मुळात हा टोल हा मुळामध्ये असमर्थनीय आहे. कॅगपासून म्हणजे ऑडिटर जनरलपासून सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत. त्याच्याबद्दल अतिशय संशयास्पद अशी परिस्थिती आहे. ती तर बाजूलाच राहिली, परंतु करोना काळात ही लूट थोडी कमी होतीये म्हणून लुटीचा कालावधी वाढवून द्यायचा आणि लूट कायम ठेवायची, त्या लुटीचा टोटल रक्कम कायम ठेवायची. मग कामगारांच्या बाबतीत हे धोरण सरकार घेऊ शकणार आहे की ज्यांचा रोजगार बुडाला, ज्यांचं उत्पन्न या काळातलं बुडालं, ते भरून काढण्यासाठी सरकारकडे कुठलीही उपाययोजना आहे?
आणि हा पैसा तर जनतेकडनं वसूल केला जातो आहे, जाणाऱ्या ट्रक्सकडनं, बसेसकडनं आणि कार्सकडनं वसूल केला जातो आहे. म्हणजे स्पष्टपणाने ही चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने अजून एक गोष्ट, या करोनाच्या काळात जेव्हा लोकांना सगळ्यात मदत द्यायची गरज आहे त्यावेळेला कुठलंही कारण नसताना दारिद्र्य रेषेच्या खालची जी रेशन कार्ड्स आहेत त्याची तपासणी करायला सुरुवात केली की ती खरी आहेत का खोटी आहेत. आता खोटी कार्ड्स असतील तिथं समर्थन कोणी करू नये हे रास्त आहे, परंतु खऱ्या आणि खोट्याची व्याख्या इतकी भीषण आहे. ज्याच्या घरामध्ये डोक्यावरती पंखा आहे तो दारिद्र्य रेषेच्या खाली बसू शकत नाही अशी ती व्याख्या आहे. ज्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला 59,000 रुपयापेक्षा जास्ती आहे तो दारिद्र्य रेषेच्या मध्ये बसू शकत नाही. म्हणजे महिन्याला 5,000 रुपये, त्याच्यापेक्षाही कमी, आणि संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न. मला असं वाटतं की महिन्याला 5,000 रुपयाचं उत्पन्न संपूर्ण कुटुंबाचं मिळून जर नसेल तर तो मनुष्य आज मुंबई, पुणे किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये जिवंतही राहू शकत नाही. ते संपूर्ण कुटुंब जिवंत राहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही जिवंत असाल आणि जिवंत आहात त्या अर्थी तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली नाही. ज्या अर्थी तुम्ही जगत आहात त्या अर्थी तुमचं उत्पन्न 59,000च्या पुढे आहे अशी व्याख्यासुद्धा खरं म्हणजे सरकारने आता करावी. इतकी भीषण परिस्थिती आहे. आणि याच्यामधून या नावाखाली महाराष्ट्र सरकार शेकडो नव्हे हजारो रेशन कार्ड्स रद्द करण्याच्या मागं लागलेलं आहे. आणि हे सगळं आता करोना काळात सुरू आहे. ही अत्यंत खिन्न करणारी गोष्ट आहे आणि त्याच्यापासून सुद्धा आपण सरकारला दूर राहावं यासाठी सरकारवरती दबाव आणला पाहिजे. तेव्हा एकूण एक मूल्यात्मक पातळीवरती वेगळी भूमिका घेऊन आणि प्रत्यक्ष उपाययोजनांच्या पातळीवरती मी काही ठोस असे काही मुद्दे सुचवले थोडेफार, त्या सगळ्यासहित एक नव्या दृष्टीने या करोनाच्या आपत्तीकडे आपण पाहावं. आणि करोनानंतरचं जग, करोनानंतरची आपली धोरणं मग ती आरोग्यविषयक असतील किंवा आर्थिक असतील, ही गुणात्मकदृष्ट्या वेगळी असतील. एक गुणात्मकदृष्ट्या वेगळ्या काहीतरी भूमिकेमधून आपण या समाजाची उभारणी करू अशी एक प्रतिज्ञा आपण या निमित्ताने केली पाहिजे असं मला आग्रहाने सुचवावं असं वाटतं. आपल्याला जर आता ही सर्व मांडणी केली, या मांडणीबद्दल काही आपली मतं असतील तर ती आपण जरूर या कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. त्याच्यापासून काही निश्चितपणे शिकण्यासारखं असेल तर ते शिकण्याचा, त्याप्रमाणे त्याचं विश्लेषण आणि चिंतन करण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील. आपल्याला जर अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा अशा प्रकारचं चिंतन हे ऐकत राहायचं असेल तर जरूर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे नोटिफिकेशनची जी घंटा आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. आपल्या सगळ्यांच्या सहित पुन्हा एकदा थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये प्लेन एक्सप्लेन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.